आज आपण मस्त असं घरच्या घरी ज्वारीच्या पिठाचा उत्तप्पा कसा बनवायचा हे पाहणार आहे। तुम्हाला जर घरच्यांकडून कौतुक करून घ्यायचं असेल तर तुम्ही हा ज्वारीच्या पिठाचा उत्तप्पा एकदा घरी नक्की बनवा आणि सर्वांना नक्की खाऊ घाला। तुमचे कौतुक करता करता ते थकणार नाही आणि एक नंबर ज्वारीचा उत्तप्पा तयार होतो। तर सर्वात आधी आपल्याला इथं ज्वारीचं 1 वाटी पीठ घ्यायचं आहे, बघू शकता। त्याच्यामध्ये आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे। हा उत्तप्पा एक नंबर, खायला सुद्धा टेस्टी आणि मस्त असा उत्तप्पा लागतो। ज्वारीच्या पिठाचा एक नंबर हेल्दी नाश्ता तयार होतो आणि तेही झटपट। एकदा जर घरचे खाल्ले ना हा उत्तप्पा तर तुम्हाला पुन्हा विचारतील की कधी बनवते उत्तप्पा। अशा प्रकारचा एकच नंबर लागणार आहे। इथं आपण अर्धी वाटी, ज्या वाटीने पीठ घेतलंय त्याच वाटीने अर्धी वाटी तर रवा टाकले, पाहू शकता। आपण हे एका वाटीमध्ये काढून घेऊया, पीठ आणि रवा दोन्ही मिक्स करून। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तर भांडा आपला छोटा घेतलेला आहे इथं, त्यामुळे अर्धा अर्धाच काढणार आहे। सर्व आधी मिक्स करून घ्यायचं आहे। सर्वात आधी इथं आपण एक टोप घेतलेला आहे, त्याच्यातच आपण हा पीठ ओतूया, रवा आणि पीठ आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कारण भांड्यात आपलं पीठ बसत नाही आणि रवाही बसत नाही, त्यामुळे मिक्स करून घ्यायचं आहे आधी रवा आणि पीठ। आणि थोडा थोडा आता आपल्याला मिक्सरमधनं छोट्या भांड्यातूनच काढून घेणार आहे मी, पाहू शकता। पीठ आणि रवा व्यवस्थित मिक्स झालेला आहे। घरच्यांकडून जर कौतुक करून घ्यायचं असेल ना तर एकदा हा ज्वारीच्या पिठाचा उत्तप्पा नक्कीच म्हणून खाऊ घाला बरं का। तुमचं कौतुक करता करता ते दमणार नाही, इतकं सुंदर हा उत्तप्पा तयार होतो ज्वारीच्या पिठाचा। इथं आपल्याला या भांड्यामध्येच अर्धी वाटी, ज्या वाटीने आपण पीठ आणि रवा घेतला त्याच वाटीने दही घ्यायचं आहे। दही जर आंबट असेल तर तुम्ही कमी टाकू शकता, अर्धा ह्याच्यात टाकूया, अर्धा आपण राहिलेलं पिठात उरलेलं त्याच्यात टाकूया आणि बारीक असं फाईन असं पेस्ट करून तयार करून घ्यायचं आहे मिक्सरमधून। ह्याच्यात आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, अगदी थोडंसं करायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं आपल्याला किंवा जास्त घट्टसुद्धा नाही, मीडियम सरच आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे पेस्ट। मीडियम असं पेस्ट काढून घेऊया, मिक्सरमधनं फिरून घेऊया, जास्त काही बारीक करत बसायचं नाही, हलकं फिरून घ्यायचं आहे। बघू शकता इथं आपण मस्त असं पीठ तयार करून घेतलेले आहे, पाहू शकता। आपण हे एका भांड्यात काढून घेऊया। इथे एक टोप घेतलेला आहे, बघू शकता। अशा प्रकारचं आपल्याला पीठ ठेवायचं आहे, जास्त पातळ अजिबात करायचं नाही, आपल्याला उत्तप्पासाठी पीठ लागणार आहे। बघू शकता आपण हा दुसरा पण काढून घेतलेला आहे, सेकंड राऊंडचा, त्याच्यामध्ये ओतून घेऊया। आता आपल्याला हा बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे दोन्ही। पाहू शकता मस्त असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरता अर्धा चम्मच मीठ टाकून घेऊया, अर्धा चम्मच खायचा सोडा टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता आपण सोडा टाकल्याच्या नंतर थोडीशी अशी बुडबुडी येते बरं का याला पिठाला, व्यवस्थित मिक्स करायचं आहे। बघितलं की कशी अशी बुडबुडी आल्यासारखे झाले, व्यवस्थित मिक्स केल्याने अशा प्रकारे आपल्याला पीठ पाहिजे। आता आपलं पीठ मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला वरती या प्रकारे झाकून अर्धा तासासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे। आपल्या पिठाला अर्धा तास झालेला आहे, पाहू शकता पीठ चांगलं सेट झालेलं आहे। आता आपण ह्याचे उत्तप्पे बनवून घेऊया, बघू शकता किती मस्त पीठ सेट झालंय। याला जास्त हलवायचं नाही बरं का, वरूनच असं पोळे घ्यायचं आणि वरून तव्यावरच टाकायचं आहे, अजिबात मिक्स नाही करायचं आहे। पाहू शकता इथं आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे, तवा आपला गरम झालेला आहे। आता आपण ह्याच्यावर थोडंसं तूप टाकून घेऊया,
थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. तुम्ही तुपच्या जागेवर ऑइलसुद्धा लावलं तरी चालते, जरी नाही लावलं तरी चालतं, कारण नॉनस्टिकच्या तव्यावर सहज निघतं उत्तप्पे. गरज भासली तरच लावायचं. आणि इथं आपण पीठ घेतलेलं आहे, त्याला सहज पीठ उचलायचं आहे, असं हलवायचं नाही अजिबात आणि सहज टाकायचं आहे. इथं आपल्याला अजिबात वरून पळी फिरवायचं नाहीये, फक्त सहज असं हलवायचं तवा. पाहू शकता कसलं भन्नाट असं जाळीदार उत्तप्पा तयार झालेला आहे. किती सुंदर दिसतोय. आपण त्याच्यावरून बारीक चिरलेले कांदे टाकूया आणि अगदी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. वरून थोडासा साजूक तूप टाकायचंय. आता आपल्याला पलटून घ्यायचं आहे, पलटून दोन्हीकडून भाजायचं आहे. पाहू शकता किती सुंदर असा आपला उत्तप्पा रेडी झालेला आहे. दोन्हीकडून छान असं खरपूस लालसर भाजून घ्यायचं आहे. सर्व उत्तप्पे असेच आपल्याला बनवून घ्यायचं आहे. बघू शकता आपल्या दोन्हीकडून मस्त असं उत्तप्पा तयार झालेला आहे. पाहू शकता. आता आपण काढून घेऊया. इथं मी एक प्लेट घेतलेली आहे, त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता किती स्पंजी डोसा रेडी झालेला आहे. मस्त असा अशा प्रकारे आपण सर्व बनवून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व मस्त असे उत्तप्पा रेडी झालेले आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. पाहू शकता किती सुंदर उत्तप्पे आपले तयार झालेले आहे. एक नंबर दिसतं ते. आता आपण बघूया खाऊन कसे झालेत आपले उत्तप्पा. उत्तप्पे आपले रेडी झालेले आहे. एक नंबर मस्त असं खरपूस जाळीदार आणि किती पातळ आहे, अगदी जाड नाही काय नाही. तुम्ही कसंही त्याला चुरा केला तरी ते चिपकणार नाही. बघू शकता किती सुंदर रेडी झालेले. आता आपण हे उत्तप्पा कुठल्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता. मस्त असं आपण झणझणीत हिरवी चटणी बनवलेली आहे. बघू शकता किती सुंदर हिरवी चटणी रेडी झालेली आहे. तर आपण या चटणीसोबत खाऊन बघूया. एकच नंबर मस्त असं मस्त झाले. चटणी पण एक नंबर झणझणीत आणि चवदार आणि एक नंबर तयार झालेला आहे. उत्तप्पा आता इतकं मसूर आणि जाळीदार मस्त असं खुसखुशीत उत्तप्पा आपला रेडी झालेला आहे. एक नंबर असं. तुम्हाला कसं वाटलं उत्तप्पाचा व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा. अशा प्रकारे तुम्ही मस्त असं घरी बनवा, मस्त खावा आणि स्वस्त राहावा. बाहेर खाण्यापेक्षा मस्त असे झणझणीत आपलं ज्वारीच्या पिठाचं कसं झालं उत्तप्पा नक्की कमेंट करून कळवा. एक नंबर रेडी झालेला आहे. मला तर खूप जास्त आवडतो आणि घरच्यांना पण सर्वांना आवडेल. इतकं सुंदर, ज्याला दात नाही तेही सुद्धा अगदी होटाने खाऊ शकतो. अशा प्रकारचे उत्तप्पा आपले रेडी झालेले आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.